सिरम इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक राहिलेले डॉक्टर मोहन गुप्ते आपल्यासोबत आहेत. सर, साधारणपणे 3 वर्षांचा कालावधी आपण सिरमसोबत जोडले गेलेले होतात आणि आता एक वेगळ्या टप्प्यावरती आहोत. त्याची पार्श्वभूमी अर्थात कोरोनाची आहे. काय योगदान सिरम इन्स्टिट्यूटचं या लसीच्या निर्मिती क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे ते सुरुवातीला सांगा. सिरमनी वेगवेगळ्या लसींमध्ये खूप मोठं काम केलं आहे आणि जगातली सगळ्यात जास्त वॅक्सिन पुरवठा करणारी कंपनी म्हणून सिरम इन्स्टिट्यूटचं नाव आहे. तर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये CS पुनावालांनी जे भरघोस काम केलं त्याला खरं म्हणाल तर जगात तोड नाही. प्रायव्हेट कंपनी आहे, पण तरी देखील एवढ्या मोठ्या स्केलवर त्यांनी काम डेव्हलप केलं की त्याच्यामुळे खरोखरीच भारताचं नाव जगभर उज्ज्वल व्हावं एवढं त्यांचं मोठं काम आहे. आणि सुरुवातीला त्यांचं अर्थातच घोड्यांमध्ये काम होतं, त्याच्यामुळे ते सिरम इन्स्टिट्यूट नाव आलं. मग ती सिरम जे घोड्यांमधनं जे सिरम मिळतं त्याचा वापर करून त्यांचं काम सुरुवातीच्या काळात आलं. नंतर त्यांचा जो मोठा उपयोग होता, मोठं काम जे होतं ते DPT म्हणजे डिफ्थेरिया, पर्ट्युसिस आणि याच्यावरती टिटानस याच्यावरच त्यांचं काम नंतर मोठं होतं. मग मेनिंगोकॉकल मेनिंजायटिसवरती काम झालं. नंतर पेंटाव्हॅलंट वॅक्सिनवरती यांचं काम आलं. रोटाव्हायरस वॅक्सिन त्यांच्याकडे डेव्हलप झालं. BCG वॅक्सिन आता रिकॉम्बिनंट BCG आहे ते त्यांनी तयार केलं आणि त्याच्या ट्रायल चालू आहे. ते वापरायला देखील सुरुवात झालेली आहे. त्याच्यासोबतच आता आणखीन पुढे पोलिओ वॅक्सिन त्यांच्याकडे ते तयार करतात, त्याच्याही ट्रायल्स आता येतील. आणि आता नवीन म्हणजे COVID-19 ह्याच्यासाठी जे प्रतिबंधक लस तयार करायची त्याच्यावरती फक्त ऑक्सफर्ड वॅक्सिन ते घेत नाही आहेत, त्याच्यासोबत आणखीनही 2-3 वॅक्सिन्स ते ट्रायलच्या स्वरूपात त्याचाही विचार करत आहेत. आणि त्यांच्यामध्ये मुख्य जी गोष्ट आहे ती ज्या कमकुवत देश असतील आर्थिकदृष्ट्या त्या सगळ्यांना हे वॅक्सिन कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध व्हावं. भारतामध्ये सगळ्यांना ते वॅक्सिन मिळावं आणि डोईजड होता कामा नये, वॅक्सिनचा उपयोग व्हावा अशा स्वरूपाचं त्यांचं ॲटिट्यूड नेहमीपासून आहे आणि त्या दृष्टीने त्यांचं काम खरोखरीच वाखाणण्यासारखं आहे. एखादी लस तयार झाल्यानंतर तिची काय साधारणपणे वितरण प्रक्रिया असते जेणेकरून सर्वसामान्य माणसापर्यंत ही लस उपलब्ध व्हावी, मग दोन्ही पातळीवरती, एक तर जागतिक पातळीवरती आणि आपल्या देशात देखील? एक तर असतं की जेव्हा वेगवेगळे प्रोजेक्ट्स येतात आणि प्रॉडक्ट्स येतात तर त्यांचे की ज्यांची वॅक्सिन पोटेन्शियल आहे अशी कल्पना असते. मग त्यांच्या प्री क्लिनिकल स्टडीज होतात. त्याच्या आधी सुरुवातीला पोटेन्शियल आहे का नाही याचा विचार केला जातो. मग नंतर ॲनिमल स्टडी, प्राण्यांमध्ये याच्या चर्चा होतात. त्याच्यामध्ये स्टार्टिंग विथ माऊस, नंतर ससे, नंतर गरज पडली तर माकडांमध्येही त्याच्या ट्रायल्स होतात आणि मग ते माणसांमध्ये येतं. आता माणसांमध्ये ट्रायलमध्ये फेज 1, फेज 2, फेज 3 किंवा इवन फेज 0पासून सुरुवात आपण करतो. फेज 0 म्हणजे अगदी सुरुवातीला खरोखरीच काही उपयोग होणार आहे का नाही ह्याची थोडी कल्पना यावी म्हणून एक जे काम होतं त्याला फेज 0 म्हणतो. त्याला फारशा गोष्टी करायची गरज नसते, अगदी छोट्या प्रमाणात ती करता येतं. फेज 1मध्ये आपण बेसिकली जे काही वॅक्सिन असेल ते टॉक्सिक आहे का, त्याचे दुष्परिणाम होतात का लोकांवरती हे प्रथम पाहतो. फेज 2मध्ये आपण हे दुष्परिणाम तर पाहतच राहतो, पण त्याच्यासोबत आपण इम्युनॉलॉजिकल पोटेन्शियल्स आहेत का नाही याचा विचार करायला लागतो. आणि मग त्याच्यात जर काहीतरी दिसलं तर मग ती वॅक्सिन ट्रायल पुढे फेज 3मध्ये जाते. आता फेज 3मध्ये आपण क्लिनिकल ट्रायल घेतो, म्हणजे ज्यांना ॲक्च्युअल ते वॅक्सिन दिलं जाईल त्यांच्यासाठी या वॅक्सिनचा उपयोग होतो का नाही हे पाहतो. आता फेज 3 देखील ही सुरुवातीला जी होते ती क्लिनिकल ट्रायल या सदरातच येते. त्याच्यामुळे सगळे फॅक्टर्स आपण कंट्रोल केलेले असतात. कुठली माणसं आपण घेणार, कुठल्या तरीच आपण वॅक्सिन देणार, डोस काय देणार, किती वेळा आपण ते देतो आहे, त्याचं मॉनिटरिंग केलं जातं, त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते, त्याचा डेटा कलेक्ट केला जातो आणि मग नंतर किती प्रमाणात येणारा जो रोग आहे त्याचं प्रिव्हेन्शन झालं हे आपण पाहतो. काही वेळा काही वॅक्सिन्स जे असतात त्यांच्यामध्ये काही गोष्टी पूर्ण झालेल्या असतात बऱ्याचशा विदेशामध्ये. मग आपल्याकडे त्याच्यामध्ये ब्रिजिंग स्टडी म्हणून एक म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स येतो का नाही हे आपण बेसिकली बघतो आणि ते जर आपल्याला मिळालं तर मग आपण पुढे आणखीन क्लिनिकल ट्रायल प्रत्यक्ष रोग प्रिव्हेंट होतो का नाही हे पाहण्याची गरज पडत नाही. मग त्या ह्याच्यात आपण पुढे जाऊ शकतो.
सिरमच्या बाबतीत सिरमची जी व्हॅक्सिन येऊ घातलेलं आहे त्याचं काय स्टेटस सध्या आहे आणि त्याची परिणामकारकता याविषयी काय माहिती आहे? आता हे कोविड-19चं जे वॅक्सिन आहे ते ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका यांनी तयार केलेलं ते वॅक्सिन आहे. बेसिक डेव्हलपमेंट झाली अर्थातच ऑक्सफर्डमध्ये आणि मग त्यांनी ते ॲस्ट्राझेनेकाला दिलं आणि ॲस्ट्राझेनेकानी जगभरच्या प्रख्यात ज्या काही व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि ठिकठिकाणी व्हॅक्सिन प्रोड्यूस होईल का नाही या दृष्टीने त्यांनी विचारणा करून ते काम पुढे सुरू केलं. तर हे काम भारतामध्ये त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला केलं आहे आणि सिरममध्ये जर वॅक्सिन तयार झालं तर ज्या थर्ड वर्ल्ड कंट्रीज म्हणतो आपण म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्या कमकुवत असतात त्या देशांमध्ये देखील वॅक्सिन मिळावं अशा तऱ्हेची इथे कल्पना होती. त्यांना बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांचाही सपोर्ट आहे, भारताचा सपोर्ट आहे सरकारचा आणि वॅक्सिन पुढे नेता आलं तर पाहायचं अशी कल्पना आहे त्याच्यामध्ये. परिणामकारकतेच्या कसोटीवरती हे वॅक्सिन कुठे आहे? आत्ता म्हणाल तर परिणामकारकता अशा दृष्टीने पहिलं तर त्यांचे जे ॲनिमल स्टडीज मी तुम्हाला मगाशी म्हटलो ते त्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 प्रकारचे रिस्पॉन्सेस आपण बघतो. एक तर टॉक्सिसिटी नाही आहे हे त्यांनी पहिलं म्हणजे सेफ आहे वॅक्सिन हे त्यांनी कन्फर्म केलं. त्याच्यामध्ये गमतीचा भाग म्हणजे काही भागांमध्ये हे वॅक्सिन दिल्यावरती ज्याला आपण ॲडव्हर्स इव्हेंट्स म्हणतो किंवा सिरियस ॲडव्हर्स इव्हेंट अशा तऱ्हेच्या 1-2 केसेस आपल्याला मिळाल्या. तर त्या केसेसमध्ये त्यांनी पुन्हा तपासणी केली आणि DSMB म्हणून एक असतं, डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड, इंडिपेंडंट असतं, हे कंपनीशी संबंधित नसतं. तर त्या लोकांनी सायंटिस्ट असतात त्याच्यामध्ये, त्या सगळ्याचा तपासणी करून डेटा पाहून मग पाहतात ठरवतात की हे खरोखरीच वॅक्सिन रिलेटेड आहे का नाही. तर त्याच्यामध्ये वॅक्सिनचा त्याच्याशी संबंध नाही हे एकदा पक्क झाल्यावरती मग त्यांनी त्या ट्रायलच्या मध्ये थांबवल्या होत्या थोड्या त्या पुन्हा चालू केल्या. म्हणजे वॅक्सिनचा दुष्परिणाम कुठलाही नाही हा पहिला पाहिला जातो. हे झाल्यावरती मग त्यांनी पाहिलं ते ॲनिमल्समध्ये सिरोलॉजिकल रिस्पॉन्स दिसतो का नाही. सिरोलॉजीमध्ये आपण 2 गोष्टी पाहतो. एक तर IgM रिस्पॉन्सेस पाहतो. पहिल्यांदा IgM नावाचे अँटीबॉडीज येतात की ज्या इमिजिएट इन्फेक्शननंतर येतात त्या दिसतात का. IgG रिस्पॉन्स येतो का ते आपण पाहतो, तो लॉंग टर्म असतो. आणि तिसरे जे आपण बघतो ते न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी आहे का नाही. मग याच्यामुळे ते व्हायरस न्यूट्रलाइज होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्या सगळ्या गोष्टी या ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका या वॅक्सिनमध्ये आपल्याला दिसल्या की हे सगळं त्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं. त्याच्यासोबत त्यांनी आणखीन पुढचा एक टप्पा पार पडला की सेल्युलर रिस्पॉन्स देखील महत्त्वाचा असतो. मग त्यात B सेल्स असतात, T सेल्स असतात. तर ते हे वेगवेगळे जे सेल्स आहेत त्या दृष्टीने देखील त्यांनी तपासणी केली आणि त्याच्यातही वॅक्सिन उत्तम आहे याची खात्री पटली. मग हे झाल्यानंतर मग ते पुढचं आता माणसांमध्ये त्या ट्रायल्स येतात फेज 3च्या अशा म्हणजे जिथे रोग प्रिव्हेंट होतो का नाही, प्रतिबंधाचा होतो का नाही या दृष्टीने आता काम जे चाललं आहे ते इंग्लंडमध्ये, ब्राझीलमध्ये आणि साऊथ आफ्रिका या देशांमध्ये, US मध्ये पण ते काम व्हायचं आहे. त्याची किती साधारणपणे हे टक्केवारी अपेक्षित असते की जे म्हणजे 70%, 80%, 90% याचं काही आहे का त्याचा स्टँडर्ड काही मार्क? जनरली आपण म्हणतो की 50% तर कमीत कमी पब्लिक हेल्थच्या दृष्टीने कमीत कमी 50% हवं अशी अपेक्षा असते. पण 50% त्यामानाने कमी होतं. म्हणून या कोविड-19साठी आपण बघतोय ते कमीत कमी 70% असावं. आता हे जे वॅक्सिन्स अलीकडे ज्या 3 कंपन्यांनी त्यांचे रिझल्ट्स बेस्ड ऑन सुरुवातीच्या ऑब्झर्वेशन्सवरती जे त्यांनी रिझल्ट्स दिले आपल्याला त्याच्यात ते 90% आणि 95% या दरम्यान त्यांची एफिकसी दिसते आहे, परिणामकारकता दिसते आहे असं दिसतंय. हे जर खरोखरीच त्या लेवलचं असेल तर मग दुधात साखर आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही. आणि या ऑक्सफर्ड आणि सिरमच्या याची काय परिणाम करत, त्याची काय टक्केवारी आहे? सिरमच्या याच्यामध्ये 2 त्यांचे रिझल्ट्स आलेत. एक आहे की जिथे त्यांनी फुल डोस 2 वेळा दिला तिथे काय एफिकसी आली तर तिथे जवळपास 62% दिसते आहे. आणि जिथे कमी डोस आणि नंतर फुल डोस दिला किंवा फुल डोस आणि नंतर कमी डोस दिला तिथे 90% एफिकसी दिसते. आता हे का झालं, कसं झालं याचं उत्तर कोणाकडेच नाही आज. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान पुण्यामध्ये येऊ घातलेत, सिरममध्ये या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणार आहेत.
तर याला किती महत्त्व आहे? आपल्याकडे एक तर दिसतंय की आता कोविड-19चं प्रमाण कमी व्हायला लागलेलं होतं. पण नंतर तुम्ही आता दिल्लीचे रिझल्ट बघता. दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केसेस यायला लागल्या. मग आता काय करायचं लोकांना पुन्हा प्रश्न पडला आहे. त्या दृष्टीने इव्हन हायकोर्ट आणि कोर्टामधनं त्यांना विचारणा केली जाते. त्याची उत्तरं अजूनही आपल्याला तितकी व्यवस्थित मिळत नाही आहेत. पण एक निश्चित दिसतंय की रोगाचं प्रमाण वाढतंय, मृत्यूचं प्रमाण वाढतंय. त्याच्यामुळे साहजिकच हे दिल्लीमध्ये दिसतंय, हे अहमदाबादमध्ये काही प्रमाणात दिसलं, आणखीन इतर भागामध्ये दिसतंय. तर त्याच्यामुळे आपण ही दुसरी लाट येते का काय, ही जी शंका आपण डोक्यात घेतलेली आहे सध्या, त्या दृष्टीने लोक पाहायला लागले. आता मुंबई पुण्याकडे देखील या केसेसचं प्रमाण वाढताना दिसतंय. किती आहे वाढलेलं, खूप जास्त अजून झालेलं नाही अनफॉर्च्युनेटली. आणि त्या दृष्टीने आपण काळजी पण घेतोय. तरतरीच्या गोष्टी त्याच्यासाठी पण विचारात घेतोय. परवाच पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची मीटिंग झाली. तर महापौरांच्या सोबत जी आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये या गोष्टींचा पुन्हा उहापोह केला झाला. आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्या. महापौरांनी स्वतः याच्यामध्ये खूप जाणीवपूर्वक लक्ष दिलं आणि सगळं आपण करू म्हणून त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणूनच पंतप्रधान स्वतः देखील आता पंतप्रधान जेव्हा येतील तेव्हा अर्थातच ही पार्श्वभूमी त्यांच्या डोक्यात असणार की केव्हा ही जर दुसरी लाट आली तर आपल्याकडे काय आहे आता मध्ये. मग आता या व्हॅक्सिनचे रिझल्ट जर यायला लागलेत आणि इमर्जन्सी युटिलायझेशन ऑथरायझेशन हे जे आपण म्हणतो की पूर्ण ट्रायल व्हायच्या आधीच याचे जे रिझल्ट्स येतात, इंटरिम रिझल्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या बेसिसवर जर त्यांना हे मिळाली ऑथरायझेशन तर याचा इमर्जन्सी म्हणून आपण उपयोग करू शकतो का. जर ती परमिशन मिळाली इतर देशांमध्ये देखील तर आपल्याकडे देखील त्या दृष्टीने विचार चालू आहे की इतर देशांचे रिपोर्ट्स पाहू, आपल्याकडचे काय रिझल्ट्स आहेत तेही पाहू आणि त्याच्या बेसिसवर आपण काम ते पुढे नेऊ. असं आरोग्य विभाग जो आहे भारत सरकारचा त्याच्यामध्ये नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन त्याच्यामध्ये या सगळ्या ठिकाणी यांच्यावर विचार चालू आहे. आणि एक तर निश्चित झालं आहे की जोपर्यंत आपली खात्री होत नाही की हे खरंच चांगलं आहे आणि हे रिझल्ट्स डिपेंडेबल आहेत तोपर्यंत आपण हे व्हॅक्सिन वापरणार नाही. त्या दृष्टीने पूर्ण खात्री करायला लोक सगळे व्यवस्थित ती काळजी घेत आहेत. ते झालं की मगच पुढचं पाऊल आपण टाकणार. पण त्या दृष्टीने जेव्हा आता पंतप्रधान इथे येतील ते बघणार स्वतःच की या कंपन्या ज्या आहेत त्यांची कुठवर तयारी आहे. सिरम इन्स्टिट्यूट आहे, जिनोव्हा आहे, या दोन्ही कंपन्यांमध्ये आता व्हॅक्सिन्स तयार होतील. सिरमचं व्हॅक्सिन तर जवळपास आता पुढच्या स्टेजला जायचं असं चाललेलं आहे. जिनोव्हाचं काम आता सुरू होईल पुढचं क्लिनिकल ट्रायल्स वगैरे. तर यातनं पुढे काय काय येतं हे पाहायला लागेल सगळं आणि कसं करता येईल. सिरमच्या व्हॅक्सिनमध्ये एक जो मुख्य घटक आपल्या दृष्टीने भारत सरकारच्या दृष्टीने भारताच्या लोकांच्या दृष्टीने की हे व्हॅक्सिन तुम्ही सध्याची जी यंत्रणा आहे ती वापरून हे व्हॅक्सिन आपण देऊ शकतो. आणि हे जे दुसरं व्हॅक्सिन आहे ज्याला आपण mRNA व्हॅक्सिन बेस म्हणतो तर हे व्हॅक्सिन ठेवायला आपल्याला -80 डिग्रीज उणे 80 या तऱ्हेची यंत्रणा उभी करायला लागेल. आता ही यंत्रणा उभी करणं तितकं सोपं नाही आहे. त्या दृष्टीने ऑक्सफर्डचं महत्त्व आहे. त्या दृष्टीने पंतप्रधान इथे येऊन जेव्हा बघतील तिथे काय त्यांना दिसतंय त्याची ते चाचपणी करतील, खात्री करून घेतील, मग ते पुढे आदेश देतील आपल्याला. धन्यवाद सर जी मीडियाशी बोलल्याबद्दल. तर कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये जितकी कोरोनावरची लस महत्त्वाची ठरणार आहे तितकाच महत्त्वाचा पंतप्रधानांचा दौरा देखील ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.